अकोला शहरातील अगरवेस भागात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मालवाहू ऑटोत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। आज सकाळी ही घटना उघडकीस आली। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित व्यक्ती सकाळपासून या परिसरात फिरताना दिसत होता। त्याच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान अकोल्यात सध्या तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला असून तीव्र उष्णतेचा फटका बसल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे। पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। जर हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याने निष्पन्न झाले तर राज्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी ठरण्याची शक्यता आहे। जुने शहर अंतर्गत अगरवेस या भागामध्ये एक अनोळखी पुरुषाची डेड बॉडी मिळाल्याची माहिती मिळतात। तात्काळ पोलीस जुने शहर आणि अकोला पोलीस तर्फे इथे स्पॉटला आलेले आहोत। एक अनोळखी इसमाचा मृत्यू ऑटोमध्ये झाल्याची माहिती प्राप्त आहे। त्या अनुषंगाने त्याला पुढे चेक केले असता प्राथमिक अंदाजानुसार कोणत्याही प्रकारचा घातपात दिसत नसून कदाचित उष्माघात किंवा याच्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। तसेच याच ठिकाणचे काही जे रहिवासी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सदर व्यक्ती हा सकाळी इथे फिरताना मिळाला, तरीही संबंधित मृत व्यक्तीला जीएमसी येथे पुढील कारवाईस तो पाठवण्यात येत असून पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आणखी सविस्तरपणे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल। सध्या संबंधित अनोळखी इसमाची माहिती घेऊन त्याचा पत्ता व नाव पत्ता घेण्याचे प्रयत्न पोलिसांतर्फे सुरू आहेत।